नमस्कार. मी रस्त्याच्या मधोमध थांबले होते. रात्रीचे 12 वाजून गेले होते. आकाशही पावसाच्या थेंबाने रडत होते. अंगाला थंडगार वारा झोंबत होता. गाड्यांच्या हॉर्नचा आवाज कानापर्यंत पोहोचूनही मला ऐकू येत नव्हता. हातात एक चिठ्ठी, डोळ्यात अनावर झालेले अश्रू, होठांवर हुंदके अशी अवस्था घेऊन त्या रस्त्याच्या मधोमध थांबले होते. डोळ्यांना दुःख न पेलवल्यामुळे माझे अश्रूही डोळ्यात थांबले नाही. फक्त एक विचार मनात चालू होता. का आज त्यांनी देह सोडला? पावसाच्या थेंबामुळे हातातल्या त्या पत्रावरील अक्षराची शाईही पुसत होती. पण माझं मन मात्र त्याच्या आठवणीत रेंगाळत होतं. त्याच्या येण्याने सुखाचा स्पर्श झाला. पण आज 24 तासात काय घडलं माझ्यासोबत? ते सत्य की असत्य? ते वास्तव की स्वप्न? काही समजत नव्हतं. मी स्तंभ होते. गाड्या माझ्याजवळून जात होत्या, तरी मला कशाचंच भान नव्हतं. माझ्या प्रेमाचा प्रवास माझ्या डोळ्यात भोवती फिरत होता. आताही त्याचा तो स्पर्श माझ्या देहाला नकळत होत आहे. का त्याने कशाला मरण घेतले? मरण घेणं एवढं सोपं असतं का? सर्व प्रश्न मरणाने संपतो का? एकदा बोलला असता तर सर्व ठीक केलं असतं ना? ती आपली पहिली भेट आजही माझ्या लक्षात आहे. डोळ्यात अश्रू घेऊन बसच्या एका कोपऱ्यात मी बसलेली होते. तू अचानक जवळ आला आणि माझ्याकडे बघून बोलायला, ठीक आहेस तू? आणि मी डोळ्यातील अश्रू पुसत तुझ्याकडे बघितलं. तेव्हा ती झालेली आपली एक नजर आणि त्या नजरेने मला दिलेला आधार, सगळं आठवतं मला. आणि मी कोमजलेल्या स्वरात बोललेले, मी ठीक आहे असे म्हणून खिडकीच्या बाहेर आकाशात बघत होते. मी ना बोलत ही तू माझ्याकडे बघत मला बोलला, ते आकाश आहे आणि ते उडणारे पक्षी आहेत. मी तुझ्याकडे बघत म्हणाले, माहिती आहे मला. हो ना? किती विचित्र गोष्टी आहे ना? तू बोललेला, यात काय विचित्र? मी लगेच प्रत्युत्तर केलं, सांगतो थांब. एका पक्षासाठी सर्व आकाश त्याचं असतं, पण सर्व आकाश त्याच्या असूनही रात्र मावळताच तो त्याच्या घरट्याला परत जातो. आणि आपण माणसं थोडे प्रॉब्लेम आला की लगेच घर सोडतो, फक्त स्वातंत्र्यासाठी. हे पण विसरून जातो की कुटुंब हेच आपलं खरं जग होतं. तू बोलतच होता. तेवढ्यात कंडक्टरने बेल वाजवली आणि तुझा स्टॉप आला. तू बाय, टेक केअर असं बोलून तिथून निघून गेला. मात्र तुझे बोल अजूनही माझ्या कानात घुमत होते. आईवडिलांच्या भांडणाने कंटाळून वैतागून मी त्या बसमध्ये बसले होते आणि परत कधीच जाणार नाही असा ठाम निश्चय करून मी रडत होते. पण तू कळत मला सांगून गेला की घरी जा, कोणीतरी वाट पाहतंय. आताही तुझ्या एक शब्द माझ्या मनाशी खेळत आहे. घरी जाण्याचा एकमेव कारण होता तू माझ्या आयुष्यातील सावली होऊन गेला होता. आपली भेट परत झाली ते माझ्या ऑफिसजवळ. तू माझ्यासोबत काम करत होता. परत त्या भेटीमुळे मला तुझ्यावर प्रेम झाले आणि हे प्रेम तुलाही माझ्यावर होते. आपलं हे प्रेम पुढं वाढतच गेलं. ते तासाने तास फोनवरती गप्पा मारणे, सोबत फिरणे आणि तुझे माझ्यासोबत सगळे दुःख सुख वाटून घेणे. दिवसाची रात्र कधी व्हायची कळत नव्हते. आपण पुढच्या भविष्याचे स्वप्न रंगवत होतो की लग्नानंतर हे करायचं, लग्नानंतर ते करायचं. पण आज सकाळी मी उठली
उठल्यावर माझा फोन घेतला तुझ्या सुप्रभात मेसेज वाचण्यासाठी, पण आज तुझा एकही रिप्लाय मेसेज आला नाही. तुला मी 10-12 कॉल केले, पण तू कॉलही उचललेले नाही. मी घाबरले आणि स्कूटी घेऊन तुझ्या घराकडे वळाले. तुझ्या घराच्या अवतीभोवती खूप लोकांनी गर्दी केली होती. रडण्याचा आवाज येत होता. कोणी दादा तर कोणी राम म्हणून शोक अश्रू ओघळत होते. त्या गर्दीला लोटत लोटत मी पुढे आले. बघितलं तर तुझा देह पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला होता. मला काहीच समजले नाही. माझं आयुष्य एका सेकंदात तिथेच थांबून गेलं. मी तुझ्याजवळ आले. काही बोललेले नाही, काही समजत नव्हतं, पण डोळ्यात मात्र सगळं कळलं होतं. म्हणून तर डोळ्यांनी अश्रू बाहेर काढले होते. गर्दीला लोकांच्या कुजबुजण्यावरून असे समजले की तू बहिणीच्या लग्नासाठी लोन घेतलं होतं आणि ते कर्ज फेडू शकला नाही, म्हणून तू आत्महत्या केली. तू इन्शुरन्स काढून तुझ्या कुटुंबाचा तर उद्धार केला, मात्र माझं डोकं तुझ्या खांद्यावर ठेवून दुःखाचे अश्रू ओघळत असताना एकाने मला एक पत्र हातात आणून दिले. त्यात लिहिले होते, माया, काळजी घे आणि झालं तर मला माफ कर. शेवटचं बोलणं झालं नाही, पण आता जगण्याला नाही तर मरण्याला अर्थ आहे. मी तुला काही सांगू शकलो नाही. मला माफ कर आणि या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी मी तुझा होईल. आई-वडिलांची काळजी घे. ते पत्र घेऊन मी तिथून उठले आणि चालत चालत कुठे आले मला माहिती नाही. माझ्या आयुष्यात सावलीप्रमाणे होता तू, आणि आज ती सावली गेली. मला काहीच कळत नाहीये काय घडलं, कसं घडलं. एवढा प्रश्न घेऊन मी ओरडले, किंचाळले. पावसाच्या थेंबाने माझ्यावर पडत होते. तेही माझ्यासोबत रडत आहेत. मी गुडघ्यावर बसून आकाशाकडे बघत ओरडले. राम. एकच आवाज कानात घुमत होता. तो तुझा आवाज होता. ते पत्र घट्ट हातात पकडून डोळे मी घट्ट मिटले. अचानक एका गाडीने मला उडवले आणि माझा देह त्या रस्त्यावर पडला. रक्त वाहत होते. श्वासाने देहाची साथ सोडली होती. लोकांची गर्दी वाढली. त्यातील कोणी बोलले की मी मेले आहे, पण त्यांना काय माहिती, मी तर तेव्हाच मेले जेव्हा तुला त्या पांढऱ्या कपड्यात गुंडाळायला बघितलं होतं. सकाळी जाता माझ्या डोळ्याच्या पापण्या मिटल्या, पण त्यात चेहरा तुझा अजूनही होतो. धन्यवाद. आजची कथा कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.